पहिल्या फेरीतील शेवटचा सामना आपण पाहतात. पाडळी विपक्ष जाधववाडी. या सामन्याची सुरुवात प्रथमतः नाणेफेक जिंकून झाली. जाधववाडी संघाने नाणेफेक जिंकली आणि एक वेगळा निर्णय, फलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारत असताना आमंत्रित केलं पाडळी संघाला गोलंदाजी करण्यासाठी. आतापर्यंतचा स्ट्राईक रेट दोनही जर बाजू पाहिल्यात आपण तर काही सामने प्रथमतः फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेत तर काही सामने चेसिंग करणाऱ्या संघाने जिंकलेत. त्यामुळे 50-50 असं काहीसं समीकरण या संपूर्ण स्पर्धेमध्ये राहिलेलं आहे. या सामन्यामध्ये सुद्धा असंच काहीसं समीकरण आपल्याला पाहायला मिळू शकतं की काय हे आपण पाहूयात. त्याच दरम्यान सामन्याला झालेली आहे सुरुवात. 2 चेंडूंमागे 2 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळेस चांगला चेंडू आहे, अतिरिक्त उसळी प्राप्त केली चेंडूने. बॅट काहीशी खालून निघाली, कोणती धाव मिळत नाहीये. लागोपाठचा दुसरा चेंडू निर्धाव. अंकुश आणि अमोल असे 2 सलामीवीर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. तर रोहन गोलंदाजी मार्कवर. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, कॉपी पेस्ट डिलिव्हरी, कॉपी पेस्ट फटका. चांगला चेंडू पुन्हा एकदा पायावर आदळलाय. वारंवार चांगले चेंडू हाताळले जात आहेत. लेंथ लाईन मध्ये परिवर्तन, कधी आउटसाइड द ऑफ स्टंप, कधी शॉर्ट ऑफ लेन, कधी फुलर लेनचा हा चेंडू आपण पाहिलात. याची लाईन काहीशी पायांच्या अंतर्गत होती. त्यामुळे गोलंदाजांचं कौशल्य संपूर्णपणे या स्पर्धेमध्ये दिसून आलंय. असं म्हटलं जातं की बॅटर्स विन यू मॅचेस बट बॉलर्स विन यू टुर्नामेंट्स. आणि एखादी स्पर्धा जिंकण्यासाठी सर्वात महत्वाची बाब असते ती गोलंदाज. गोलंदाज जर फॉर्म मध्ये असतील तर ही स्पर्धा जिंकण्याचा एक उजवा हात आपल्यासाठी येऊन जातो आणि गोलंदाजांनी फॉर्म मध्ये यायलाच हवं. भारतीय क्रिकेटचा सुद्धा आता आजच्या टेस्ट मॅचचा 5व्या दिवसातील भवितव्य गोलंदाजांवर अवलंबून आहे. बॅटर्सने जे काम करायचं होतं ते करून दाखवले, परंतु आता सर्व काही अवलंबून आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त गोलंदाजांवर. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. पुन्हा एकदा आपण 32 शिराळा असोसिएशन मध्ये येऊयात. पहिल्या षटकाची झाली आहे समाप्ती. पहिल्या षटकाच्या अखेरीस एकूण धावसंख्या धावफलकावर लगावली गेली ती म्हणजे फक्त आणि फक्त 3. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर साहिल सज्ज. आज स्वतः आयोजन करत असताना मात्र शेवटच्या सामन्यामध्ये आपल्याला आयोजन करता संघ पाहायला मिळतोय. पाहूयात पंचांचा इशारा काय येईल तर पंच कळवत आहेत. फलंदाज होतील बाद. पहिला झटका, पहिला हादरा, पहिली विकेट गमावली जाते. रनआउटच्या स्वरूपात थोडेसे उशिरा राहिले आणि एक चांगली फेकी साहिलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. सर्वच एका चांगल्या आयोजकांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळालं. सर्वच चांगली व्यवस्था, सकाळच्या नाश्त्यापासून दुपारच्या जेवणापर्यंत पाणी वगैरे सर्वच अतिशय सुरेखरित्या सर्वांनी पुरवले. फार मेहनत घेतली या आयोजनामध्ये. जेव्हा एखाद्या स्पर्धेचं आयोजन होतं फक्त ते स्पर्धेच्या दिवशी मर्यादित नसतं तर त्या मागे त्या अगोदर होणारी धडपड ही फक्त आयोजनकर्त्यांनाच ठाऊक असते. आणि ही धडपड ठाऊक आहे आम्हाला, कारण बऱ्याचशा स्पर्धांचा अनुभव आम्ही सुद्धा घेतलाय. त्यामुळे काय कोणत्या परिस्थितीतून आज सामना खेळत आहेत याची सर्वच आयोजकांसाठी एक कुतूहलाची बाब असेल. 3 धावसंख्या धावफलकावर पहिली विकेट प्राप्त झाली आहे. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, वेगवान चेंडू. पावसाच्या या धारांमध्ये वेग धारण करत असताना गोलंदाजांनी फलंदाजांना बीट केले. लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव येत आहेत. पहिल्या चेंडूवर रनआउटच्या स्वरूपात विकेट मिळाली. त्यानंतरचा आलेला निर्धाव चेंडू वाऱ्याच्या थंड लहरी मैदानामध्ये वाहायला लागल्यात. पावसाच्या धरी कोसळायला लागल्यात आणि अशातच फलंदाज काहीसे आखडत असताना म्हणावे लागतील. हात खुले करण्याचा मौका मिळत नाहीये फलंदाजांना. थोडेसे जखडून फलंदाजी करत आहेत की काय असा काहीसा प्रश्नचिन्ह आपल्याला पाहायला मिळतो. परंतु प्रख्यात क्रिकेटर एबी डिव्हिलियर्सने एक वक्तव्य केलं होतं की क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा मी फलंदाजीला जातो 3 मोठे श्वास घेऊन फक्त आणि फक्त त्या चेंडूवर माझं लक्ष केंद्रित असतं आणि त्यानंतर मैदानामध्ये काय चाललंय, माझ्या समोर काय चाललंय काही ठाऊक नसतं. फक्त दिसतो मला तो म्हणजे चेंडू. एवढं लक्ष केंद्रित करणं आता महत्वाचं असणार आहे. चांगला चेंडू, खूप वेळ टप्प्याचा चेंडू. गोलंदाजांचं एक भवितव्य अवलंबून असतं ते म्हणजे डॉट बॉल्सवर. जेवढे निर्धाव चेंडू हाताळतील तेवढाच चांगला एक दबाव निर्माण करू शकतात फलंदाजांवर आणि जसजसा फलंदाजांवर दबाव निर्माण होतो तसतसं मात्र चुकीचे फटके खेळण्यामागे भाग पाडले जातात फलंदाज.
परंतु दोनही संघांची दोनही खेळाडूंची ही एक परीक्षा असते. फक्त शारीरिक नव्हे क्रिकेटच्या या खेळामध्ये तर मानसिकरित्याही फार कठीण असतो हा क्रिकेटचा खेळ. बॅटची कडा घेतली, चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये. एकाच धावेसाठी धावसंख्या बऱ्याच कालावधीनंतर पुढे जात असताना जाऊन पोहोचले 6 वर. हळुवार गतीची धावसंख्या आतापर्यंत या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर शेवटचा चेंडू आता शिल्लक आहे. शेवटच्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगला दिशा दिली, चेंडू मैदानाच्या आतमध्ये धावतात स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक, धावतात फलंदाज आणि या शर्यतीमध्ये मात्र फलंदाजांचा विजय होईल. कारण दोन धावसंख्या फलंदाज मिळवण्यामध्ये यशस्वी ठरले. 2 धावसंख्येने एकूण दुसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलक जाऊन पोहोचते 8 वर. 4 धावसंख्येची सरासरी. काहीशा अतिरिक्त धावसंख्या जरूर आल्या या षटकामध्ये, परंतु पुरेशा नाही आहेत. अजूनही 2 षटके शिल्लक आहेत. त्यामुळे या 2 षटकांमध्ये जास्तीत जास्त हाणामारी करण्याची अपेक्षा आणि जास्तीत जास्त रन्स मिळवण्याचा निर्धार दोन्ही फलंदाजांचा असणार आहे. सलामीला आलेले फलंदाज जर आपण पाहिलं तर अंकुश माघारी परतले, त्यानंतर अमोल आणि संदीप या 2 फलंदाजांनी सर्वस्व जबाबदारी धाबा काढण्याची आपल्या खांद्यांवर घेतलेली आहे. परंतु हे खांदे आता बळकट करावे लागणार आहेत. या खांद्यांवर काहीसा दबाव निर्माण होत आहे. तो दबाव सहन करावा लागेल, झुगारू शकतच नाही. कारण क्रिकेटचा हा खेळ फक्त शारीरिकरित्या नव्हे मानसिकरित्या सुद्धा खेळला जातो आणि मानसिकरित्या हा दबाव मात्र आता आपल्या स्वतःहून काढावा लागणार आहे. गोलंदाजी मार्कवर सज्ज हर्षल, राईट आर्म राऊंड द विकेट, 3-3. आखोटाचा चेंडू, चांगला चेंडू आहे. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. दबावाची तीव्रता आता वाढतच चाललेली आहे. जसे डॉट बॉल्स येत आहेत, डॉट बॉलचे पर्सेंटेज काहीसं जास्त आहे. कारण आपण अंकुशला पाहिलं, अंकुशच्या खेळीमध्ये 4 निर्धाव चेंडू आले होते. अमोलच्या खेळीमध्ये 1 निर्धाव चेंडू आलाय आणि संदीपच्या खेळीमध्ये सुद्धा 2 निर्धाव चेंडू आले. त्यामुळे डॉट बॉल पर्सेंटेज जास्त आहे. चांगला फटका आहे, परंतु यावेळेस स्वतःचं शरीर झोकून देत असताना त्या फटक्यावर पूर्णपणे ताकद ओकून काढली आहे आणि चेंडू पाठवलाय सीमारेषा पार षटकारासाठी. फटका चांगला होता, फटका बहारदार होता, फटका सुंदर होता. मनमोहक हे दृश्य मैदानामध्ये पाहत असताना चेंडूवर पूर्णपणे धावा मिळवल्यात आपल्या संघासाठी. 6 या डावातील पहिली बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली. 14 धावसंख्या धावफलकावर. यावेळेस सुद्धा तोच फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु संपर्क फसलाय. चेंडू फाईन लेगच्या दिशेने लॉंग लेग मध्ये फक्त घोषित क्षेत्रामध्ये जाईल. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. 15 धावसंख्या धावफलकावर. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत या षटकातील आणि आणखीन एक षटक येणे शिल्लक आहे. म्हणजेच एकूण 9 चेंडू अजूनही शिल्लक असणार आहेत. यावेळेस सुद्धा चांगला चेंडू, काहीसं क्रॅम्प केले फलंदाजांना, दुखापत झाली आहे. यावेळेस चांगला चेंडू, आउटसाइड ऑफ स्टंप, परफेक्ट यॉर्कर डिलिव्हरी, वाईड यॉर्कर. या यॉर्कर्सने फलंदाज हैराण होत असतात. ना पूर्णपणे हात खोळायला भेटतो, ना मोठा फटका खेचण्याची कोणती संधी मिळते. फक्त आणि फक्त या चेंडूवर सन्मान देण्याखेरीज पर्याय उपलब्ध होतो फलंदाजांसाठी. शेवटचा चेंडू सुद्धा निर्धाव होतोय. एका उत्तम षटकाची होतीये समाप्ती. 1 षटकार आणि त्यानंतर आलेली डिक्लेअर स्वरूपाची 1 धाव, म्हणजे एकूण फक्त 7 धावसंख्या खर्च केलेत आणि 4 चेंडू निर्धाव आले त्या षटकामध्ये. उत्तम गोलंदाजी. मानसिकरित्या हा विजय गोलंदाजाच्या नावावर असेल. जरी 1 षटकार लगावला असेल फलंदाजांनी, तरी सुद्धा गोलंदाजांचा विजय या षटकामध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांअखेरीस जाधववाडी संघाची धावसंख्या धावफलकावर लगावली जाते, ती म्हणजे 1/15. एका युवा गोलंदाजाची योजना, वेदांत गोलंदाजी मार्कवर. चांगला चेंडू होता, स्टंप लाईन मध्ये, बरोबर लाईन आणि लेंथ. फसवा चेंडू होता.
एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे फलंदाजांना. सलामीला आलेले फलंदाज अमोल आतापर्यंत जवळजवळ फक्त आणि फक्त 4 चेंडूंचा सामना केलाय, परंतु आता दुसरे फलंदाज संदीपला काहीतरी करावी लागणार आहे, काहीतरी आता जादू करावीच लागणार आहे. हळवार फटका, परंतु क्षेत्ररक्षकांमधून थोडीशी गफलत पुन्हा एकदा आणि पुन्हा एकदा हे चित्र आपण पाहतात. मनोरंजन हे जास्त फटक्यांनी नाही तर मात्र क्षेत्ररक्षकांनी केलं या स्पर्धेमध्ये. पुढील चेंडू यावेळेस फटका चांगला आहे, लॉफ्ट केलाय मिड विकेट मध्ये. पाहूयात आपण पंचांचा इशारा, 2 हात वर करून 6 धावेचा हा षटकार. षटकाराने धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाऊन पोहोचवली आहे, ती म्हणजे 23 वर. फार काळ वाट पाहत राहिले, सलामीला आल्यापासून जास्त स्ट्राईक मिळालेलीच नाहीये, परंतु जशी आता स्ट्राईक मिळते तशी ती स्ट्राईक कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न अमोलचा आपल्याला पाहायला मिळतोय. एक चांगला फटका, एक चांगली धावसंख्येची गती आता इथे मात्र प्राप्त करून दिली आहे. 3 चेंडू अजूनही शिल्लक. वेदांत युवा गोलंदाज आहेत, परंतु युवा गोलंदाजाला सुद्धा चांगलं काम करावं लागणार आहे. वाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धाव ऍड केली जाईल पुन्हा एकदा धावफलकामध्ये. एक पॉइंटला, कव्हर पॉइंटला एक क्षेत्ररक्षक दिसेल, त्यानंतर एक कव्हर्स रिजन मध्ये एक लॉंग ऑफ, एक लॉंग ऑन काऊ कॉर्नर, एक मिड विकेट आणि एक स्क्वेअर लेग डीप मध्ये असं क्षेत्ररक्षण आहे. हेच क्षेत्ररक्षण वारंवार आपल्याला पाहायला मिळालंय. क्रिकेटच्या खेळामध्ये वेगवेगळ्या फिल्डिंग पोझिशन्स असतात आणि वेगवेगळ्या फिल्डिंग पोझिशन्स मध्ये कोणत्या क्षेत्ररक्षकाला नेमणूक करणे हे सुद्धा फार महत्वाची गोष्ट असते. त्यामुळे वेळोवेळी आपण जिथे लॉंग ऑन मध्ये उंच असे उंच कदकाठीचे क्षेत्ररक्षक पाहत असतो आणि स्क्वेअर लेग मध्ये तुमचा बेस्ट फिल्डर असतो, कारण तिथून जजमेंट करणं फार कठीण असतं खेळाडूंसाठी. त्याच दरम्यान खेचलेला हा उत्तम दर्जाचा फटका, आता मात्र संदीपच्या बॅट मधून सुद्धा आलाय हा प्रहार. मिळाला 6 धावेचा हा षटकार. शेवटचं षटक, अंतिम षटक आता कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न आहे दोनही फलंदाजांचा. 31 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. अजूनही जर शेवटच्या चेंडूवर मोठा फटका आला तर मात्र समाधानकारक धावसंख्या उभारली जाऊ शकते. एक कडवं आव्हान समोरील पाडळी संघासमोर आपण प्रस्थापित करू शकता, परंतु हे फक्त मनात धारण न करता याचं एक्झिक्युशन सुद्धा एक या सामन्यामध्ये करावं लागेल. फटका चांगला आहे, अलॉंग द ग्राउंड चाललाय, परंतु चेंडू मध्येच अडकेल. एक धाव काढून वेगवानरित्या पूर्ण. अमोलने कॉल दिला दुसऱ्या धावेचा, तिसऱ्या धावेसाठी इंटरेस्टेड आहेत, परंतु अमोल धावत असताना संदीप पोहोचू शकतील का? आता अमोलसाठी काहीसा धोका निर्माण झालाय. पाहूयात पंचांचा इशारा काय येतोय. पंचांच्या इशाऱ्यावर एका धावेचं भवितव्य दडपून होतं, परंतु पंचांनी कळवलं की फलंदाज होतील बाद. फक्त 2 धावसंख्या नाही तर त्यामधूनही 1 धावसंख्या शॉर्ट, त्यामुळे फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान मानावं लागणार आहे फलंदाजांना. धावफलक आता जाऊन पोहोचतोय 32 वर आणि आता 33 धावसंख्येचं आव्हान असेल. 33 धावसंख्येचं आव्हान असेल स्वतः आयोजन करते पाडळी संघाला आपल्या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकवण्यासाठी. पाहूयात या सामन्याच्या उत्तरार्धामध्ये कशा पद्धतीने 33 धावसंख्या पार पाडली जाईल.
चला जाधववाडी संघ लवकरात लवकर मैदानाचा ताबा घेऊन आपण क्षेत्ररक्षण सजवून घ्या. तेहतीस धावसंख्येचं आव्हान पार पाडण्यासाठी आलेली सलामीची जोडी पाडळी संघाकडून आपण पाहत आहात. सलामीची जोडी रोहन आणि किरण. तर गोलंदाजी मार्कवर संदीप. पहिला चेंडू लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क नाही झालाय. एक उत्कृष्ट अशी आयोजन आपण या असोसिएशन खाली पाहत आहात आणि प्रत्येक आयोजना अंतर्गत वेगवेगळी संकल्पना आपल्याला दिसून येते. अपील केली परंतु पंचांची सहमती नाहीये अपीलला. खरोखरच कौतुक करावं लागेल वारणा मोरणा क्रिकेट असोसिएशन 32 शिराळा मुंबई विभागाचं. कारण आपल्या परिसरामध्ये नसताना सुद्धा एवढी आयोजनं अतिशय सफलतापूर्वक पार पाडणे खरोखर कौतुकास्पद गोष्ट आहे. सर्व खेळाडूंना एकवटणे, नवी मुंबईच्या कानाकोपऱ्यातून आपले खेळाडू एकवटणे, एक संघ निर्माण करणे आणि त्यानंतर आपल्याच गावातून आपल्या गावातले खेळाडू खेळवणे फार कौतुकास्पद गोष्ट आहे या असोसिएशनची. त्याच दरम्यान फलंदाजांना माघारी परतावं लागतंय. आपल्या चर्चेमध्ये काहीसा एक भाग राहून गेला सामन्याचा. कारण एक धाव काढण्याच्या प्रयत्नात दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात फलंदाज करण बाद झालेत. नॉन स्ट्रायकिंग एंडवर आले होते. कोणताही चेंडूचा सामना केलेला नाहीये. म्हणजे डायमंड डकच्या स्वरूपात करणला माघारी जावं लागलंय. विविध संकल्पना क्रिकेटमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. सिल्वर डक असतो, गोल्डन डक असतो, डायमंड डक असतो आणि अशा पद्धतीने जेव्हा फलंदाज पहिला चेंडू खेळत असताना बाद होतो तेव्हा गोल्डन डकची उपमा त्याला दिली जाते आणि जेव्हा कोणताही चेंडू न खेळता फलंदाज बाद होतो तेव्हा त्याला डायमंड डकची उपमा ही दिली जाते. आणि करण आता डायमंड डकचा बळी पडलेत असं म्हणावं लागेल. नवीन फलंदाज आता साहिल स्ट्रायकिंग एंडचा ताबा घेत असताना आपल्याला पाहायला मिळतील. संदीप गोलंदाजी मार्कवर राईट आर्म ओव्हर द विकेट्स. चांगला चेंडू आहे, वर उसळी घेणारा हा चेंडू आहे. जाईल घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एका धावेसाठी. दोन धावा आता धावफलकावर लगावल्या. 33 धावसंख्या जरी असली तरी सुद्धा क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे आणि ही अनिश्चितता आमच्या बाजूने सुद्धा लागू शकते. अशा आत्मविश्वासाने गोलंदाजी करत असताना जाधववाडी संघाचे गोलंदाज आपण पाहू शकाल. जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाहीये तोपर्यंत आपण हार मानणार नाही असा जाधववाडी संघाने केलेला हा दृढ निश्चय आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. केव्हा केव्हा खांदे झुकलेले दिसतात जेव्हा जेव्हा लो टोटल समोर असतं, परंतु जाधववाडी संघ काहीसा वेगळा आहे. यावेळी चांगला फटका लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, वरून चाललाय. क्षेत्ररक्षकाकडून झाली चुकी, मोजाव्या लागल्या धावा. 4 आणि 4. चौकार येतोय. चौकाराने आता एका सुस्थितीमध्ये जिथे कुठे पिछाडीवर चालला होता पाडळी संघ तिथे मात्र आता सुस्थितीमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळाला.
पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटका अखेरीस 6 धावसंख्या धावफलकावर लगावली गेली आहे. अशीच काहीशी सुरुवात जाधववाडी संघाची सुद्धा झाली होती. फक्त 3 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्या होत्या पहिल्या षटकामध्ये, परंतु त्यानंतर कमबॅक झालं, धावा आल्या, धावा मिळवल्या. फलंदाजांनी स्वतःची कलात्मकता दाखवली, स्वतःचा आत्मविश्वास या फटक्यांमधून ओतून दाखवला आणि हीच गोष्ट आता पाडळी संघाच्या फलंदाजांना सुद्धा करायची आहे. कोणता फलंदाज ही कामगिरी आपल्या खांद्यांवर स्वीकारेल, कोणत्या फलंदाजाच्या नावावर मात्र पाडळी संघाचं भवितव्य अवलंबून राहणार आहे हे सांगणार आहे हा उत्तरार्धाचा खेळ. अजूनही 3 षटके शिल्लक आहेत. फक्त 6 धावसंख्या धावफलकावर लगवल्या गेल्यात. नवीन गोलंदाज प्रदीप गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू वेगवान चेंडू सरळ यष्टीरक्षकांच्या हातामध्ये डॉट येतो चेंडू. कोणतीही धाव मिळत नाहीये, फलंदाजांचा संपर्क होत नाहीये. रोहन काहीसा संघर्ष करत असताना 4 चेंडू खेळल्यानंतर 1च धाव मिळवले आणि 3 चेंडू निर्धाव झालेत. परंतु त्याच दरम्यान गोलंदाजांची काहीशी साथ लाभतीये, आधार मिळतो फलंदाजांना जेव्हा जेव्हा अतिरिक्त स्वरूपाच्या धावसंख्या धावफलकावर ऍड केल्या जातात आणि या धावसंख्येचं मोल काहीसं वेगळं असतं. जेव्हा जेव्हा एका चेंडूवर सामना जातो तेव्हा तेव्हा मात्र या एका धावेचं मोल कळतं क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज घेऊन चेंडू चाललाय घोषित क्षेत्रामध्ये फक्त आणि फक्त एकाच धावेसाठी. 8 धावसंख्या धावफलकावर लगावल्या गेल्यात. नवीन गोलंदाज गोलंदाजीसाठी आले प्रदीप. ज्या वेगाने आपल्या बॉलिंग मार्कवर गेले त्याच वेगाने आता गोलंदाजी सुद्धा करतायत. हवेमध्ये फटका फसलाय, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड आहे. जजमेंट चुकलाय, झेल चुकलाय, झेल सुटलाय, जीवनदान मिळालंय. धावसंख्या कमी असताना मात्र जीवनदान देणे महागात ठरू शकतं हे वक्तव्य बऱ्याच वेळेला केलं जातं. परंतु जिथे खेळपट्टी आता गोलंदाजांच्या बाजूने वळण घेत आहे त्याच गोलंदाजांना आता मात्र इथे संधी आहे आणखीन काहीशा संधी निर्माण करण्याची. या संधी निर्माण कराव्या लागतील. जरी ही एक चुकी झाली असेल तरी सुद्धा या चुकीमधून स्वतःला सावरण्याचा संधी आहे. चांगला चेंडू पाहूयात, पंचांचा इशारा येईल डॉट बॉल. कोणतीही धाव मिळणार नाहीये. झेल सोडल्यानंतर लगेचच त्याची पूर्तता केली जाते निर्धाव चेंडूच्या स्वरूपात. यावेळेस सुद्धा चांगला फटका, परंतु स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चुकी करतोय. मिड विकेट मध्ये उपस्थित होते क्षेत्ररक्षक, थोडीशी चूक झाली आणि त्याच दरम्यान चुकीचा मोबदला मिळाला 2 धावसंख्येच्या स्वरूपात. क्षेत्ररक्षणावर सुद्धा आता लक्ष द्यायला लागणार आहे जाधववाडी संघाला. क्षेत्ररक्षण तिसरा पैलू क्रिकेटचा, तिसरी बाजू क्रिकेटची. अगोदर फक्त 2 बाजू समोर यायच्या, जशा नाण्याच्या 2 बाजू म्हटल्या जायच्या तशाच क्रिकेटच्या सुद्धा 2 बाजू म्हटल्या जायच्या, बॅटिंग आणि बॉलिंग. परंतु क्रिकेटमध्ये झालेली आधुनिकता, क्रिकेटमध्ये झालेला बदल, ती सुरुवात केली खरं तर साऊथ आफ्रिकन क्रिकेटर्सने. क्षेत्ररक्षणामधून धावा वाचवायला लागले आणि आपल्या संघासाठी महत्वाच्या धावा मिळवायला लागले. 1 धाव शॉट असेल, वाईट बॉल, अतिरिक्त स्वरूपाची धावसंख्या. शॉट नाहीये, 2 धावा असतील. चांगला चेंडू आहे, सरळ जातोय यष्टीरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडूची होती समाप्ती. दुसऱ्या षटकाची होती समाप्ती. 2 षटकांअखेरीस 1 बाद 12, 1 बाद 12 अशी धावसंख्या आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. म्हणजेच आता येणाऱ्या 12 चेंडूंमागे येणारे 12 चेंडू आणि आवश्यकता असेल 21 धावसंख्येची. 12 चेंडू आणि 21 धावसंख्येची आवश्यकता. 10.50 ची सरासरी. गोलंदाजी पाहता सर्व बेट्स जाधववाडी संघाकडे लागतील, परंतु क्रिकेटची अनिश्चितता पाहता अजूनही सामना 50-50 आहे. सामनाच्या तराजूवर दोनही बाजूंना समतोल आहे. कोणत्याही क्षणी एखादा मोठा फटका पाडळी संघाला पुनरागमन करून देऊ शकतो, परंतु कोणत्याही क्षणी एखादी विकेट जाधववाडी संघाला पुनरागमन करून देऊ शकते. नवीन गोलंदाज आता सूरज आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळत आहेत. पहिला चेंडू निर्धाव येतोय, 1 चेंडू कमी केला जातोय. आता आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या 11 चेंडूंमागे
21 धावसंख्येची. 11 चेंडून मागे 21 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. राईट आर्म राऊंड द विकेटने एक अँगल बनवण्याच्या दृष्टिकोनातून हाताळलेली गोलंदाजी सुरुची आपण पाहतात. यावेळेस स्लोवर वन, पुन्हा एकदा फसवले, पुन्हा एकदा चकवले, थांबवले, फलंदाजांना जागेवर थांबवलंय. हात खोलू देत नाहीयेत, हात मोकळे करून देत नाहीयेत फलंदाजांना. आणि हेच तर हवंय जाधववाडी संघाच्या गोलंदाजांना. रणनीती आखली आणि रणनीती अनुसार ती गोलंदाजी सुद्धा सुरू आहे. बॉडी लाईन गोलंदाजी, फलंदाजांना बीट करणारी ही गोलंदाजी. यावेळेस फटका चांगला आहे, सरळ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉफ्टेड ऑन ड्राईव्हचा फटका चाललाय सीमारेषा पार. आलाय रोहनच्या बॅट मधून एक संघर्षमय षटकार. हा फक्त रोहनचा संघर्ष नव्हता, हा संघर्ष होता पाडळी संघाचा. हा संघर्ष होता पाडळी संघाच्या या खेळाडूंचा. सर्व भवितव्य या एका फलंदाजाच्या नावावर आता कोरलेलं आहे. आणि या सामन्यातील विजय आपल्या संघाच्या बाजूने घेण्याच्या दृष्टीने लगावलेला फटका आपण पाहिलात. जिथे कुठे समीकरण होतं 10 चेंडून मागे 21 धावसंख्येचं, आता येणाऱ्या 9 चेंडून मागे आवश्यकता असणार आहे ती म्हणजे 15 धावसंख्येची. 9 चेंडू आणि 15 धावसंख्येची आवश्यकता. एक चेंडू किती बदल आणू शकतो या सामन्यामध्ये, एक मोठा फटका या सामन्याचं चित्र पालटवण्याची क्षमता राखू शकतो. हाच तर खरा क्रिकेटचा खेळ आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, पुन्हा एकदा गोलंदाजाचं कमबॅक. एका चेंडूवर फलंदाज मोठा फटका लगावतोय तर 3 चेंडू गोलंदाज निर्धाव हाताळतोय. हाच तर खरा क्रिकेटचा खेळ आहे. त्यामुळे सर्वच खेळाडूंना जमत नाही. ज्या खेळाडूंचा पुरेपूर अभ्यास आहे, ज्या खेळाडूंची शारीरिक क्षमता आहे, ज्या खेळाडूंची मानसिक क्षमता आहे, त्या मानसिक क्षमतेचा आणि शारीरिक क्षमतेचं संतुलन राखून क्रिकेटचा खेळ खेळला जातो. आणखीन एक चांगला चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू येतोय की काय, आणि निर्धाव चेंडू झालाय. डॉट बॉल. आतापर्यंत हाताळलेल्या 5 चेंडून मागे अवघी 6 धावसंख्या खर्च केली आहे. जिथे समीकरण 12 चेंडून मागे 21 धावसंख्येचं होतं, तिथे आता समीकरण 7 चेंडून मागे 15 धावसंख्येपर्यंत येऊन पोहोचलंय. अजूनही असं म्हणू शकत नाही की जाधववाडी संघ पुन्हा एकदा या पर्वताच्या शिखरावर गेलाय, कारण तेवढाच सामना एखादा मोठा फटका पाडळी संघाच्या बाजूने झुकवू शकतो. 7 चेंडू 15 धावसंख्येची आवश्यकता. आणि आवाज केलाय क्लीन बोल्ड, क्लीन बोल्ड केलंय. 15 धावा आता मात्र आकाराव्या लागणार आहेत 6 चेंडून मागे, आणि तेही एका नव्या फलंदाजाच्या सहाय्याने. एक षटकार रोहनच्या बॅट मधून आपण या षटकामध्ये पाहिला होता, परंतु बाकी 5 चेंडून मागे कोणतीही धाव मिळवता आलेली नाहीये. हे खरं तर वैशिष्ट्य राहिलंय आणि हा आत्मविश्वास दाखवला. हे संयम राखलं कर्णधारांनी. जसा षटकार खाला तसं मात्र कोणतेही दडपण गोलंदाजांवर आणलेलं नाहीये. तुम्ही तुमची गोलंदाजी करताय, फ्रीली करा, काय हवं ते करा, एक्सपेरिमेंट करू नका, रेग्युलर गोलंदाजी करा. आणि रेग्युलर गोलंदाजी करता करताच फक्त 6 धावसंख्या खर्च करून विकेट सुद्धा प्राप्त केली रोहनची. अशी काहीशी गोलंदाजी राहिली. आणि आता दडपण, जो सामना काहीसा समतोल राखून होता, तो काहीसा जाधववाडी संघाच्या बाजूने झुकत असताना आता आवश्यकता असणाऱ्या येणाऱ्या 6 चेंडून मागे 15 धावसंख्येची. 15 धावसंख्येची आवश्यकता येणाऱ्या 6 चेंडून मागे. नवीन गोलंदाजी मार्कवर आलेले आहेत. अंकुश, स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज साहिल. अपील केली जाते, मागणी केली जाते वाईड बॉलची, परंतु मागणी फेटाळतायत पंच. शांतता आहे पाडळी संघाच्या पॅव्हिलियन मध्ये, उत्साह आहे जाधववाडी संघाच्या पॅव्हिलियन मध्ये. जसजसा निर्धाव चेंडू येते टाळ्याचा गडगडाट होतोय. आणखीन एक चांगला चेंडू, एकच धाव मिळणार आहे. समीकरण पुन्हा एकदा बदलेल. 4 चेंडू आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. एक धाव जाधववाडी संघाच्या बाजूने लागू शकते, परंतु आता फक्त मोठा आणि मोठा फटका पाडळी संघाला या सामन्यामध्ये विजय घोषित करून देऊ शकतो. साहिल युवा फलंदाज आहेत, सकाळपासून कार्य केले, सकाळपासून आयोजन सांभाळलंय, परंतु हे सांभाळता सांभाळता आता संघाला सुद्धा सांभाळायचंय. बॅटची बाहेरची कडा, काय झेल पकडलाय, रिफ्लेक्सेस बघा कीपरचे, झेल पकडलाय आणि साहिलचा खेळ सुद्धा संपवलाय. आता उरल्या सुरलेल्या आशा आकांक्षा साहिलच्या स्वरूपात निराश पावलाने मागे परततायत आहे की काय, असं काहीसं वक्तव्य करण्यासाठी भाग पाडलं या विकेटने. 2 चांगले फलंदाज सेट झाले होते, दोन्ही फलंदाजांना माघारी परतवलं.
मागील षटकामध्ये सूरजने रोहनची विकेट प्राप्त केली, या षटकामध्ये अंकुशने साहिलची विकेट प्राप्त केली आणि आता धावा कराव्या तर कराव्या कोणी असा प्रश्न पाडळी संघाच्या समोर उभा राहिलाय। आता येणाऱ्या 3 चेंडून मागे आवश्यकता असणार आहे 14 धावसंख्येची। 3 चेंडून मागे 14 धावसंख्येची आवश्यकता। नवीन फलंदाज अजित फलंदाजी मार्कवर, ताबडतोब भक्कम शरीरयष्टी, परंतु फक्त शरीरयष्टी भक्कम असून चालणार नाही, निर्धार भक्कम असायला हवा। आधार मिळतोय, वेळ मिळते स्वतःला ऍडजस्ट करण्याची, या खेळपट्टीमध्ये या सामन्याच्या दबावामध्ये स्वतःला सामावून घेण्याची वेळ उपलब्ध झालेली आहे आता अजित समोर। 3 चेंडू आणि 3 चेंडून मागे आता 13 धावसंख्येची आवश्यकता। खराब चेंडू मिळालाय, अतिरिक्त धावसंख्या काढण्याची संधी मिळाली। एक धाव तर सहजरित्या पूर्ण, एक धाव आणखीन आहे आणि ती धाव सुद्धा पूर्ण केली जाते की काय, तर मात्र हो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाणार आहे का तर नाही। 2 धावेवर समाधानी असतील, नो बॉलची जोड केली जाईल, एकूण 3 धावसंख्या या चेंडूवर मिळवल्या जातील। 3 चेंडून मागे 13 धावसंख्येची आवश्यकता होती, आवश्यकता बदलली आहे, स्थिती बदलली आहे, परिस्थितीला अनुरूप असा खेळ आता फलंदाज करतायत। आवश्यकता आता बदलून जाऊन पोहोचले येणाऱ्या 3 चेंडून मागे 10 धावसंख्येची। 3 चेंडून मागे 10 धावसंख्येची आवश्यकता। अजित जसे आले, भक्कम शरीरयष्टी पाहता गोलंदाजांवर काहीसा दबाव निर्माण झाला की काय, आणि त्याहूनही चेरी ऑन द केक असेल फ्री हिटचा चेंडू। पाहूयात सामना पुन्हा एकदा मनोरंजक होत असताना, सामन्यामध्ये रंग उधळत असताना या खेळाडूंची आपण पाहत आहात। अंकुश काहीसं दडपण आलंय, परंतु आपल्या सर्वच सहकार्यांनी हे दडपण झुगारलंय, या दडपणाला दूर केलंय। आपल्याला सुद्धा तीच गोष्ट करायची आहे, आपल्याला सुद्धा चांगली गोलंदाजी करायची आहे, परंतु अजित एकमेव उद्दिष्ट फक्त मोठा फटका लगावण्याचा प्रयत्न केलाय, परंतु फटका नाहीये, फ्री हिट होती, फ्री हिटची जाणीव राखायची आहे आणि त्यामुळे कोणती धाव घेतली नाही, स्वतःकडे स्ट्राइक ठेवले, स्वतःवर तो विश्वास राखलाय। 2 चेंडून मागे 10 धावसंख्येची आवश्यकता। 2 चेंडून मागे 10 धावसंख्येची आवश्यकता। फटका लगावलाय, उंचावलाय, परंतु पाहूयात उंची प्राप्त, लांबी सुद्धा प्राप्त, 6 धावेवर टिक केली जाईल। समीकरणाकडे आपण जाऊयात। षटकाराने आता एका चेंडूवर पुन्हा एकदा मनोगत व्यक्त केले या फटक्याने। एका चेंडूवर फक्त 4 धावसंख्येची आवश्यकता, एका चेंडूवर एका मोठ्या फटक्याची आवश्यकता। बॅट मधून येऊ द्यात, जाऊन येऊ द्यात, परंतु 4 धावा कशाही करायला हव्या, ही स्थिती आहे, ही अपेक्षा आहे आणि ही मागणी आहे या सामन्याची। जर पाडळी संघाला स्वतःच्या आयोजनाखाली, स्वतःच्याच आयोजनामध्ये स्वतः आणलेल्या या ट्रॉफीवर आपलं नाव करायचं असेल तर 1 चेंडू आणि 4 धावसंख्येची आवश्यकता। काय होईल या सामन्यामध्ये? शेवटचा चेंडू, शेवटचा फटका, 1 चेंडू आणि 4 धावा। फटका लगावलाय, उंचावलाय, लगावलाय आणि पाठवलाय सीमारेषा पार। शेवटच्या क्षणी वन साइड हिरो बनून अजितने केला या सामन्याचा पूर्णविराम, जिंकवलाय सामना। काय खेळी गेली आणि या फटक्यावर, या विजयी केलेल्या सामन्यावर खुश होऊन किशोर यांच्या माध्यमातून रोख रुपये 500 रुपयाचं पारितोषिक सुद्धा प्रदान करण्यात आलं। काय खेळी राहिली, प्रेक्षक खरं तर याच सामन्यासाठी आतुर होते, प्रेक्षकांनी खरं तर याच सामन्यासाठी मैदान गाठलं होतं आणि ते करून कोणी दाखवलंय? स्वतः आयोजन करणाऱ्या या टीमने। एकदा जोरदार टाळ्यांनी अजितचं आपण स्वागत करूयात आणि अभिनंदन करूयात। काय फलंदाजी राहिली आणि या सामन्यातील सामनावीर कदाचित सांगायची गरजच नाहीये, धावा बनल्याच नाही, धावा बनल्या शेवटच्या षटकामध्ये आणि ज्यांच्या बॅट मधून धावा बनल्या अजितला आपण सामनावीरच घोषित करूयात, कारण काय फलंदाजी राहिली आहे। शेवटच्या क्षणी प्रेशर सिच्युएशन मध्ये संघावर दडपण होतं, स्वतःवर दडपण होतं, परंतु प्रेशरला निसटता पाय काढून आपल्या संघासाठी विजयाचा हार गळ्यामध्ये घातलाय आणि ठरलेत या सामन्यातील विजेता संघ।